नमस्कार मित्रांनो, आज बकासूर केसरी रेटरचं मैदान एक आदत एक बैल. मित्रांनो, हुकमी एक्का म्हणलं तर भैया ड्रायव्हर आज पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी सचिन आणि लक्ष्या. आज भैयाच्या हातून अनेक जे असतात ना एक फळ आणि संघर्षातनं योद्धा ते म्हणजे भैयाला खूप यश व्हायला लागलं, लोकांचं प्रेम भेटलं, जनतेचं प्रेम भेटलं, बैलमालकाचं प्रेम भेटलं आणि आज भैया टॉपचा ड्रायव्हर म्हणलं तरी चालेल. भैया नमस्कार. नमस्कार. भैया रुबा पळतोय, जायला त्या मैदानात बोलायला राहतोय, कसं आजचं नियोजन केलं होतं? नियोजन काय आमची घरची गाडी पळत्या शेणाचा अर्जुन आमचा रुबा मैदानात गाडी राहिली. किती गुलाल झालं रुबाबचा आता चालू मध्ये? चालू मध्ये जायच्या मैदानात बोलगुल आता चालू म्हणण्यापेक्षा आता सलग 7-8 मैदान हीच गाडी राहिली अर्जुन रुबाबची. म्हणजे कुठून गाडी पळते? हो. फायदा तुम्ही म्हणजे गाडी तुम्ही मारतासा, काय अंदाज येते की ही गाडी म्हणजे किती फरक पडतोय किंवा काय दुसऱ्या मला कसा अंदाज येत नाही? आपला बैल दुई खांदी बाहेरला आहे, वासर दुई खांदी आतनं पळतंय, त्याला तिथे गाडी राहते. आता जे वासुर आहे आज गाडी मारली, काय झालं की सिमला गाडी कशी पळते, जरा उराटी जरा नाही? आमची दोन्ही पण बैल पहिला फेरा कमी काढते, दुसऱ्या फेऱ्याला ह्याच्यापेक्षा स्पीड लावतो. म्हणजे आज सकाळना बघतोय तेब्बल तुम्हाला असा पायाला आरामच नाही, तेब्बल तुम्ही किती गाडी सिमलाच पात्र केल्या? 4 गाडी लावली. 4 गाड्या. हो. किती लोकांची मागणी असते ड्रायव्हर किती गाडी मारा गाडी मारा? प्रत्येकाची मागणी तीच आहे. काय सांगाय असते, काय सांगता म्हणजे आज उत्साह असतो तुमच्या म्हणजे हाताला स्पीड किंवा काय ती चलाकी, काय सांगायची बैलगाडी क्षेत्रामध्ये काय भेटलं? बैलगाडी क्षेत्रात कसं माहिती आहे का, अगोदर कोण कोणाला विचारत नाही, एकदा नाव झालं की सगळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या गाडी हे बसावं ते बसावं, पण प्रत्येकाने 1-2 गाड्या हाणावं. पाय वाटणारे भरपूर आहेत बाहेर. हो. हां, पण आज जे तुमचं कष्ट आहे ते लोकांना दिसत नाही, जे मागचा काळ ते लोक बघत नाहीत. आत्ता भैया बघतात, जेव्हा मागचा भैया आणि आत्ता भैयात खूप फरक आहे. आज आईवडिलांचं एक स्वप्न असतं किंवा आज माझ्या मुलाचं नाव चांगलं झालं आहे किंवा वडील कुठं बी जाताना आज वडिलांचा होता भाड्यावरचा त्यांचा मुलगा आहे, काय सांगतील आनंद घरच्यांचा? घरच्यांना अभिमान वाटतोय आपला, म्हणजे जायला तिथं म्हणते तरी बाहेरावरचं मग पप्पा आहे. ओळख निर्माण झाली. हो. आज आपल्या समोर आहेत म्हणजे आज शाळा क्षेत्रातून मैत्री कशी असावी, आज हँडो कसा असावं, एक मॅनेजर कसा असावं, म्हणजे या गोष्टीतून आज प्रत्येकडे असतो. साथ कशी द्यावी हे आज दादांचं नाव सांगा. आदित्य पाटील. कसं असतं भैयाचं, कसं असतं बोलणं? भैया काय आपली जोपासनं बैल पळते ती तोपासनं भैया आमचा एकनिष्ठ जॉकी. आमचा राम पाहायला पिस्तूल पाहा, आमचा पायरा झाला की पहिल्यांदा एक मन असते आमची गाडी भैया ड्रायव्हर बस. म्हणजे भैयाला लहान तुम्ही एकत्र जोडी मैत्र भावा लहानापासून भैया गाडी आणत होता, पण नंतर आमची 2 बैल मागल्या सीझनला टॉपला पोहोच होती, त्याच्यावर भैयानं पण भरपूर नाव केलं, आमचं पण झालं, त्यानं पण त्याचं पण केलं. म्हणजे आज प्रत्येक संघर्ष करायचं आहे का नाही? संघर्ष केल्यावर म्हणतात हे नाही का? संघर्षशिवाय नाही. दोन्ही भैयांनी संघर्षात आमची बैल जरी दिवस होती तरी 2 भैया रोहन बियन काय आमच्यासाठी एकनिष्ठ असते. आजचं काय सांगशील? आज रेटरचं मैदान, आज चांगली गाडी पाहिली का? आज भैयाच्या गावचंच मैदान आहे. भैया म्हणला गाडी आपलीच आणायची, काय गाडी 7 मैदान राहिली आहे, भैया म्हणला हीच आणायची, म्हणलं चालतंय काय अडचण नाही. बघू शकता म्हणजे आज प्रेम, आज मैत्री, किती बी काळात संघर्ष येऊन देत किंवा वाईट येऊन देत हाताला हात दिला पाहिजे. ह्या दुनियात असंच चालू आहे किंवा जोपर्यंत अंगा गुलावा आहे तोपर्यंत माणसात, जेव्हा गुलाल नसतं तेव्हा कोण येत नाही. काय आहे खरं एक गोष्ट. पडत्या काळात कोण नसते. आमची बैल 3 महिने बसून होती, आम्हाला बैल पण कोण देत नव्हतं आणि ड्रायव्हर पण कोण बसून होतं, पण ह्या भैयाला वाटेवर भैयाला बोलवले की लगेच येऊन बसते. कधीच पैऱ्या बेड्याचं पण काय अडचण नसत्या. आता गाडी जेव्हापासून पळते तेव्हापासून रुबा पण अर्जुनच गाडी पळते. 6 मैदान झाले, आजचं 7वं मैदान जायला तेव्हा आता जायला तेव्हा 1-2 नंबरच केला. आपण बघू शका का आज दादा बोल की पडत्या काळात कोण नसते, जेव्हा गोलाल राहतो किंवा बैल फॉर्मला येतो तेव्हा सगळेजण विचारतात, खुर्ची लावून बसतात, पण जेव्हा वेळ संघर्ष खराब असतो, जेव्हा कोणी येत नाही किंवा काय आहे किंवा किंमतच देत नाही ह्या गोष्टी खरं म्हणलं तर आज भैया संघर्ष करतो. भैया किती तर आज कमी काळात एवढा मोठा संघर्ष करून आज भैया टॉपचा ड्रायव्हर म्हणलं तरी चालेल का, तर हा गोष्टी किंवा त्याचा गर्व नाही किंवा काय नाही की मी मोठा ड्रायव्हर आहे किंवा काय सांगते. गोरगराबांच्या गाड्या पण आणतो, कुठल्या गोष्टीचा गर्व नाही, प्रत्येकाला धरून चालू नसतो. त्यानं पण लय स्ट्रगल केला पहिल्यांदा, त्याला पण सगळीजण नावं ठेवत होती. नावं ठेवणार तर भरपूर आहे दुनियात, त्यात काय विषय आहे. सगळ्यांची इच्छा आहे मला भैया ड्रायव्हर पाहिजे, भैया ड्रायव्हर पाहिजे. आज अनेक इंस्टाग्रामवर आपण बघतोय, यूट्यूबला बघतोय, भैया ड्रायव्हरची पोस्ट पडतात, भैयाला म्हणजे अनेक लोक म्हणणारे भरपूर झाले आहे का नाही? भैया काय सांगतील म्हणजे बैलगाडी क्षेत्र कसं वाटतं मला आता, म्हणजे आता जेव्हा तुमच्या काळात आत्ताच्या पिढीला बैलगाडी क्षेत्र म्हणजे संयम पाहिजे, वाईट काळात फक्त संयम ठेवायचा, दिवस प्रत्येकाचा येतो. मग एखादी चूक झाली किंवा काय झालं तर लोक लगेच उचलून धरतात. नाही, चूक झाली लगेच लोक उचलून धरते ते, पण तेव्हा आपण कोणाला म्हणजे काय बोलायचं नसते, संयम ठेवून पुन्हा कवाची गावल त्याची वाट बघायची असते.
संयमाची संयम म्हणजे लगेच बदनामी लगेच चालूच होतं होय. त्यांचं त्यांचे आहे का नाही पण त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही ध्यान. आहे आपलं काम चालू ठेवायचं भैया हो. मित्रांनो खूप भारी वाटलं आज भैयाच्या ड्रायव्हर आपण प्रत्येकाची गोरगरिबाची मुलाखत घेऊ. आपलं कामच आहे आज प्रत्येक कलाकाराचं प्रत्येक एडिटरचं पर्टिक्युलर काम आहे की गोरगरिबांची उजेड पहिला आणायचा. आज भैया भेटले आज त्यांची सगळी मित्रमंडळी भेटले आज खूप भारी वाटलं रिटर्नमध्ये आलं. दादा खरोखर भैया तुमचं मनापासून आज 2 शब्द बोलला दादांचं सर्व तुमच्या फॅन लोकांचं मनापासून धन्यवाद.